श्री स्वामी समर्थ. तोंड काळे होणार, सावध व्हा, कारण आता काळ हिशोब घेणार आहे. होय, मेष राशीच्या जातकां ज्यांनी तुम्हाला आजपर्यंत खूप सोसायला लावलं, ज्यांनी तुमच्या पाठीमागे कारस्थान रचले, तुमच्या पणाचा गैरफायदा घेऊन स्वतःचा खिसा भरला, आता त्यांचे समाजात तोंड काळे होण्याची वेळ आली आहे. कारण या ब्रह्मांडात एक असा महाभयंकर पण एक अतिशय शक्तिशाली न्याय सुरू होणार आहे, ज्याचा हिशोब स्वतः काळ आणि शनिदेव मिळून घेणार आहेत. तुमच्या आयुष्यात असा एक चमत्कार घडेल, ज्याची तुमच्या शत्रूंनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. महादेवाचा तिसरा डोळा आता तुमच्यावर अन्याय करणाऱ्यावर फिरणार आहे. मित्रांनो, मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात आता अशा 5 महाभयंकर आणि चमत्कारी घटना घडतील, ज्या पाहण्यासाठी माणसाला खरंच कोटी कोटी जन्माचे पूर्वपुण्य आणि नशीब लागतं. हा केवळ एक साधा राजयोग नाही, तर तुमच्या गरिबीचा, कर्जाचा आणि आजारपणाचा कायमचा अंत करणारा महाराजयोग आहे मित्रांनो. पण सावधान, हा काळ जेवढा तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन आलाय, तेवढा तुमच्या एका चुकीमुळे तुमच्या हातून निसटूनही जाऊ शकतो आणि तुम्हाला पुन्हा संकटाच्या गर्दीत ढकलू शकतो. येत्या काही दिवसातच किंबहुना आगामी 72 तासाच्या आत तुमच्या आयुष्यात अशी पहिली मोठी घटना घडणार, जी पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हा 72 तासाचा काळ तुमच्या आयुष्यातील आजपर्यंतचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार. या व्हिडिओच्या मध्यभागी मी अशी एक भयंकर चेतावणी सुद्धा दिली आहे, जी जर तुम्ही ऐकली नाही तर तुमचा हा संपूर्ण राजयोग एका रात्रीत नष्ट होऊ शकतो. महादेवाची ही विशेष कृपा नेमकी काय आहे? कोणते 5 मोठे भूकंप घटना होणार आहेत, जे तुमचं नशीब पालटणार आहेत? मित्रांनो, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आत्ताच शेवटपर्यंत पाहण्यास सुरुवात करा. एक सेकंदही मिस केला तर आयुष्यातील सर्वात मोठ्या संधी हातातून जातील. तर मेष राशीच्या जातकांनो, सर्वात आधी तुमच्या आर्थिक कोंडीचा कायमचा अंत होणार असून कुंडलीत अचानक धनलाभाचा असा काही महाराजयोग निर्माण होतोय, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या अनेक वर्षापासून जे काम अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन अडकत होते, ज्या पैशासाठी तुम्हाला लोकांसमोर हात पसरावे लागत होते, तो काळ आता संपलाय. कुठून तरी असा काही गुप्त पैसा किंवा अडकलेले धन तुम्हाला अचानक मिळेल, ज्यामुळे डोक्यावरचं जे जुनं कर्ज आहे, जे कर्जानं तुम्ही त्रासले होते, ते सर्व फिटेल आणि तुमची रिकामी तिजोरी सुद्धा पुन्हा एकदा पैशाने ओसांडून वाहू लागेल. मेष राशीच्या जातकांनो, दुसरी मोठी क्रांती तुमच्या आरोग्याच्या बाबतीत घडेल. कारण ज्या अज्ञात आजाराने, मानसिक तणावाने तुम्हाला रात्रीची झोप येऊ दिली नव्हती, तेथे आता महादेवाचे दिव्य कवच काम करेल. जर तुमच्या घरात कोणी दीर्घकाळापासून आजारी असेल किंवा तुम्हाला सतत थकवा, जास्त राग, नकारात्मकता जाणवत असेल, तर ती इडापिडा आता कायमची टळणार. तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा आणि चैतन्य निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही दुप्पट वेगाने तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करू शकाल. पण मेष राशीच्या जातकांनो, हा महाराजयोग आणि आरोग्याचं सुख तुमच्या आयुष्यात येत असताना तुम्हाला एक अशी भयंकर चूकही टाळायची, जी शनिदेवाला प्रचंड क्रोधित करू शकते. मेष राशीचे लोक खूप उतावळे असतात. आनंदाच्या भरात सर्व काही बोलूनही जातात. जर तुम्ही उत्साहाच्या भरात तेथून एका विशिष्ट वाराला किंवा या व्यक्तीच्या नावासमोर तुमच्या पैशाचा, तुमच्या यशाचा खुलासा केला, तर हा संपूर्ण राजयोग एका क्षणात नष्ट होईल. ही अत्यंत गुप्त चेतावणी आहे मित्रांनो. तो चमत्कारी उपाय मी या व्हिडिओच्या अगदी शेवटी सांगणारच आहे. त्यामुळे एक सेकंदही मिस न करता आधी पुढची मोठी घटना समजून घेऊया. मेष राशीच्या जातकांनो, हा काळ केवळ पैशाचा पाऊस पाडणारा नाही, तर तुमच्या कर्माचा महान्याय करणारा सुद्धा ठरेल. आजपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे जे कष्ट केले, जे अपमान सहन करूनही स्वतःचे कर्तव्य सोडले नाही, त्या प्रत्येक कष्टाचा हिशोब आता शनिदेव व्याजासह परत करतील. नोकरीत अडकलेली पदोन्नती, व्यवसायात न होणारी प्रगती किंवा रखडलेले कोर्ट कचेरीचे व्यवहार आता दैवी शक्तीच्या प्रभावाने चुटकीसरशी तुमच्या बाजूने मार्गी लागतील. नशीब तुम्हाला अशा वळणावर आणून उभे करेल, जिथे यश तुमच्या चरणाशी असेल. मेष राशीच्या जातकांनो, महादेवाच्या या विशेष कृपामुळे आता नशिबाची एक अशी साथ तुम्हाला लाभेल, की तुम्ही ज्या कामाला हात लावाल तिथे सोन्याचे रूपांतर होईल. गरिबी असो किंवा आजारपण, हे सर्व दिवस संपले असून हा काळ तुम्हाला राजासारखे वैभव मिळवून देण्यासाठी सज्ज आहे. आतापर्यंत ज्यांनी तुम्हाला दुबळे समजले, तेच लोक आता तुमची प्रगती आणि तुमचे बदललेले आरोग्य पाहून आश्चर्यचकित होतील. त्यासोबतच आता नीट कान देऊ नये का? मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात पहिली ही घटना जी सर्वात मोठी आणि महाभयंकर घडणार आहे, ती म्हणजे तुमच्या गुप्त शत्रूचा पूर्णपणे नाश होणार.
समाजात त्याचे काळे तोंड होणार. आजपर्यंत ज्या लोकांनी तुमच्या पाठीमागे कट कारस्थान रचली, तुमच्या सरळपणाचा किंवा चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, त्यांना वाटत होते की तुम्ही हतबल आहात. पण आता काळ असा काही उलटा फिरणार, ज्याने तुम्हाला त्रास दिला ते स्वतःच रचलेल्या जाळ्यात अडकतील आणि महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याच्या कोपामुळे त्यांना समाजात तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, ज्या नातेवाईकांनी किंवा मित्रांनी संकट काळात तुमची साथ सोडली आणि तुमच्या अपयशावर टाळ्या वाजवल्या, आता त्यांचा हिशोब चुकता करण्याची वेळ स्वतः महादेवाने आणली आहे. तुम्हाला आता कोणाशी वाद घालण्याची किंवा स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही, कारण ब्रह्मांडात असा न्याय सुरू होणार आहे जो तुमच्या शत्रूची झोप उडू शकतो. तुमच्यावर जळणारे, तुमचे वाईट चिंतणारे लोक एका रात्रीत अशा संकटात सापडतील की त्यांना तुमच्या चरणाशी येऊनच माफी मागावी लागेल. हा महादेवाचा न्याय तुम्ही उघड्या डोळ्याने पाहणारच आहात मित्रांनो. मेष राशीच्या जातकांनो, हा काळ जेवढा तुमच्यासाठी या न्यायाचा आहे, तेवढा तुमच्या शत्रूसाठी महाभयंकर काळ ठरेल. ज्यामुळे तुम्हाला आता फक्त एकच गोष्ट करायची, शांत राहायचंय. तुमच्या विरोधात ज्या कोर्ट कचेऱ्या, खोटे आरोप किंवा ऑफिसमध्ये जे राजकारण सुरू असतं, ते सगळं नष्ट होऊन सत्याचा विजय होईलच. शत्रूचा अहंकार चकनाचूर होईल मित्रांनो, आणि तुमचे हसणारे चेहरे पाहून त्यांचा जळफळाट अजून वाढेल. पण ते तुमचे काही वाकडे करू शकणार नाहीत, कारण आता महादेवाचे अदृश्य कवच तुमच्या पाठीशी उभे राहिले आहे, हे मात्र विसरू नका. त्यासोबतच मेष राशीच्या जातकांनो, चौथी सर्वात मोठी व महत्त्वाची घटना तुमच्या कौटुंबिक आयुष्यात आणि मानसिक शांततेच्या बाबतीत घडेल. कारण गेल्या काही काळापासून तुमच्या घरात एक अज्ञात भीती, सततच्या कटकटी, पैशाची चणचण किंवा आरोग्याच्या गंभीर समस्यांनी थैमान घातलं होतं, ज्यामुळे कुटुंबात जणू काही कुणाची तरी अत्यंत वाईट नजर लागली आहे असा तुम्हाला भासही होत होता. पण आता घाबरण्याची गरज नाही मित्रांनो, कारण महादेवाचे अदृश्य आशीर्वाद कवच तुमच्या घराभोवती, तुमच्या भोवती निर्माण झालंय. घरातील सर्व इडापिडा, सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष एका झटक्यात नष्ट होणार असून घरात सुख समृद्धीचे, शांततेचे वातावरण पुन्हा एकदा प्रस्थापित होतील. मेष राशीच्या जातकांनो, या काळात तुमच्या घरात अशी एक अतिशय गुप्त व आनंदाची बातमी येईल, ज्याची तुमचे संपूर्ण कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून डोळ्यात तेल घालून वाट पाहत होते. मित्रांनो, मुलांची करिअरची चिंता असो, किंवा एखाद्या घरात रखडलेले लग्नाचे योग असो, किंवा हक्काच्या घराचं जे तुम्ही स्वप्न पाहिले ते असो, तेच महादेवाच्या विशेष कृपेने ते सर्व विघ्न आता कायमचे दूर होतील. तुमच्या घरातील सदस्यांचे भाग्य इतक्या वेगाने पालटेल की कालपर्यंत जे नातेवाईक तुमच्या घराकडे ढुंकूनही पाहत नव्हते, तेच लोक आता तुमच्या घरातील आनंद आणि वैभव पाहून थक्क होतील. हा असा सुवर्णकाळ आहे जो तुमच्या कुटुंबाला समाजात एक मानाचे स्थान मिळवून देणार आहे, लक्षात घ्या. त्यासोबतच मेष राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आयुष्यात ती पाचवी व सर्वात महाभयंकर पण अत्यंत शक्तिशाली घटना घडेल, ज्याला वैदिक शास्त्रात महाभाग्योदय असे म्हणतात. आजपर्यंत ज्या नातेवाईकांनी, मित्रांनी किंवा समाजाने तुम्हाला कचऱ्यासारखी वागणूक दिली, तुमच्या अपयशाची चेष्टा केली, आता तेच लोक तुमच्या पाया पडायला येतील. महादेवाच्या विशेष कृपेमुळे तुमच्या प्रतिष्ठा, मान, सन्मान गगनाला भिडेल. तुमची परिस्थिती अशी बदलेल की ज्यांनी कालपर्यंत तुमचे फोन उचलणे बंद केले होते, तेच लोक आज तुमच्याशी संबंध जोडण्यासाठी, तुमची एका सेकंदाची भेट घेण्यासाठी आसुसलेली असतील. मेष राशीच्या जातकांनो, हा तो काळ आहे ज्याची तुम्ही गेली अनेक वर्ष वाट पाहत होतात. तुमच्या कुंडलीतील दुर्दशा संपून आता सुवर्णकाळ सुरू झालाय. तुम्ही ज्या व्यवसायात, नोकरीत किंवा कामात हात घालणार आहात, तिथे यश तुमचे पाय धुईल. या काळात तुमचे शत्रू तुमचे नाव घेऊन थरथर कापतील, कारण त्यांनाही कळून चुकेल की आता तुमच्या पाठीची स्वतः महाकाल उभे आहेत. तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा संपून हा काळ तुम्हाला मित्रांनो राजासारखं वैभव देणारच आहे, आणि समाजात सर्वोच्च स्थान मिळून सुद्धा देईल. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शत्रूंना हिशोब होण्यास किंवा अचानक धनलाभाचे मार्ग मोकळे होण्यास आगामी 72 तास अत्यंत संवेदनशील आहेत. पण याच 72 तासात एक भयंकर चूक तुमचा हा राजयोग नष्ट करू शकते. सावधान व्हा, कारण जेव्हा तुमचा राजयोग हा सुवर्ण काळ सुरू होईल, तेव्हा तुमच्या ओळखीची क, न आणि र या अक्षरावरून नाव सुरू होणारी एखादी व्यक्ती तुमच्याकडे मदतीचा बहाणा करून येईल किंवा तुमच्या यशाचे गुपित जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. लक्षात ठेवा, मेष राशीच्या लोकांचा स्वभाव खूप भावनिक असतो. यशाची किंवा आगामी प्लॅनची माहिती या लोकांसमोर अजिबात उघड करू नका. जर तुम्ही तुमचे गुपित त्यांच्याजवळ बोललात, तर तुमच्या नशिबाचा पुन्हा एकदा दुष्ट लागेल नशिबाला, आणि हा राजयोग उलटून जाईल मित्रांनो. मेष राशीच्या जातकांनो, महादेवाचा हा महाआशीर्वाद आणि 5 चमत्कारिक ज्या घटना सांगितल्या आहेत, ते तुमच्या आयुष्यात कोणतीही बाधा न येता लवकरात लवकर घडाव्यात, म्हणून तुम्हाला एक अत्यंत सोपा व चमत्कारी उपाय करायचा आहे. येत्या शनिवारी किंवा मित्रांनो सोमवारी सूर्यास्तानंतर एका पिंपळाच्या झाडाखाली महादेवाच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा, त्यात थोडे काळे तिळही टाकायचे. त्यानंतर तेथे बसून
शांतपणे 11 वेळा ओम नमः शिवाय किंवा जय शनिदेव असा जप करायचा आहे. हा एक लहानसा उपाय देखील तुमच्या आयुष्यातील उरली सुरली सगळी नकारात्मकता, वाईट नजर एका झटक्यात नष्ट करेल. त्यासोबतच आता मेष राशीच्या जातकांनो, काळ आता तुमचा हिशोब घेण्यास व तुम्हाला न्याय देण्यास पूर्णपणे सज्ज झाला आहे. जर तुम्हाला महादेवाच्या या अथांग शक्तीवर, स्वतःच्या कर्मावर पूर्ण विश्वास असेल, तर ती आत्ताची आत्ता कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा. ज्यांच्या कमेंटवर महादेवाची कृपादृष्टी होईल त्यांचे वाईट दिवस आज या क्षणापासून संपायला सुरुवात होतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करायला देखील विसरू नका. मित्रांनो, ही भविष्यवाणी. जय श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.